शेतकरी बंधूंनो, आज मी एक नवीन उपक्रम केलेल्या शेतकऱ्याची भेट घालून देणार आहे. आणि हा जो शेतकरी आहे तो 10 गुंठ्यामध्ये वर्षाला 1,00,000चा नफा कमवतो. या 10 गुंठ्यामध्ये त्यांनी मिक्स फळपिकांची लागवड केलेली आहे. त्याला आपण मल्टी स्टोरी क्रॉपिंग सिस्टम पण म्हणू शकतो. तर आपण पाहत असाल की माझ्या बाजूला तुम्हाला हे सफरचंदाचं झाड आहे. त्यानंतर आपल्याला ड्रॅगन फ्रूटचं पण प्लांटेशन दिसते यामध्येच. तुम्ही पाहू शकता बाजूला माझ्या केळी पण आहे आणि या ड्रॅगन फ्रूटच्या मध्ये ही त्यांनी पपईची पण लागवड केलेली आहे. अशा या 4 पिकापासून वार्षिक त्यांना 1,00,000चा नफा कसा मिळतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याकडून घेणार आहोत. किती पिकं आहेत हे? 4 पीक आहे सर. कोणती कोणती आहेत? सेबचे झाड आहे सर 50 हा. आणि ड्रॅगन फ्रूटचे 200 झाड आहे. ही 4 झाडं एका पोलवरती लावलेले आहे. असे 50 पोलवरती 200 झाडाची लागवड केलेली आहे. 50 झाडं पपईचे हा. आणि 50 झाडं केळीचे. आता हे तुमचे 4 पिकं झाली हो, आणि त्याचबरोबर तुम्ही मध्ये भाजीपाला पण घेता, त्याच्यावर पण हो. आपण माहिती घेऊ. भाजीपाला. तर मला आता हे जर अंतर सांगा पहिल्यापासून कसं आहे ते. तर 10 बाय 10 वरती सेबची लागवड केलेली मी बर 50 झाडाची. हा. आणि त्याच्या 10 बाय 10च्या मध्ये परत क्रॉस 10 बाय 10 वर मधली जी जागा आहे हा. त्याच्यामध्ये क्रॉस 5 फुटावरती प्रत्येक ड्रॅगनचा पोल घेतलेला आहे सर. 10 पोल एका लाईन मध्ये. हा. या 5 बरं. लाईन आहे नाही total. नाही, मला समजलं की आता तुमची 10 बाय 10 फुटावरली तुमची सफरचंदाची लागवड आहे. सफरचंदाची लागवड. या दोन्हीच्या मध्ये तुम्ही हे ड्रॅगनचं ड्रॅगनचं पोल फ्रूट लावलेलं आहे. म्हणजे हो. 4 बाजूला 4 सफरचंदाची झाड आहेत. हो. ही एक झालं. आता दुसरं पीक कसं लावलं ते सांगा. आता जे सेबचे झाड आहे हा. या सेबच्या झाडाच्या आणि ड्रॅगनच्या मध्ये जे अंतर आहे हा. परत हा. याच्यामधलं 5 फुटामध्ये याच्यामध्ये ही पपईची लागवड आहे. म्हणजे 2 ड्रॅगन 10 फुटामध्ये तुम्ही मध्ये मधोमध हम्म. एक पपईचं झाड घेतलेलं आहे. पपईचं. केळी कशी लागवड केलेली आहे? केळी परत जे 2 सेबचे झाड आहे आपले हा. 10 फुटावरती हा. त्या दोन्ही झाडाच्या मध्ये पण केळीची लागवड आहे त्याला. म्हणजे पालटून पालटून आहे. एकामध्ये पपई लावलेली, दुसऱ्या ओळीमध्ये केळी लावलेली. लावली. म्हणजे साधारणतः तुमचं 5 बाय 5 फुटावर एक झाड येते एक कोणतं. झाड कोणतं. आणि याचं कसं सर सीझन अपोजिट आहे. म्हणजे सेब झाल्यानंतर केळी चालू होता हा. आणि केळी सोबत ड्रॅगन चालू असतात. हा. आणि ड्रॅगन संपल्यानंतर परत सप्टेंबर ऑक्टोबर पासून पपई चालू होते परत. बरं, एक झालं की एक येते. आणि 12 महिने आपल्याला त्याच्यामध्ये खाली भाजीपाला पण घेता येतो. बरं, कोणता भाजीपाला घेता सर आता? चुका आणि पालक शेव. मग भाजीपाला जर घेतल्यानंतर तुम्हाला तण पण कमी येत असेल. तर बरं. कमी होण्यासाठीच आपण भाजीपाल्याची त्याच्यामध्ये लागवड 1,00,000चं तुम्ही उत्पादन सांगितलेलं आहे, नफा सांगितलेला आहे. हो. तर मला आता प्रत्येक पिकापासून साधारणतः किती किलोमध्ये उत्पादन मिळतं किंवा पैशामध्ये मिळतं ते सांगा. सेबच्या 50 झाडापासून गेल्या वर्षीपासून फळ यायला लागले. हा. तर मला गेल्या वर्षी 3 क्विंटल सेब झाले होते हा. चांगल्या साईजचे. हा. ते मी 260 रुपयांनी जागेवर दिले होते. 260 मार्केटमध्ये पण भाव नाही, तुम्ही कसं सांगता असं? सर ऑर्गॅनिक आहे माझ्याकडे. पूर्ण 100% शेती ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक मुळे या मालाला जास्त भाव भेटतो हा? सर. ड्रॅगन पण मार्केटमध्ये 70-80 रुपये 50 रुपये भेटतात. हा. पण मी पूर्ण ड्रॅगन 150 ते 120 रुपये किलोनीच विकले सर ऑर्गॅनिक असल्यामुळे. ऑर्गॅनिक असल्यामुळे. बर. आणि विशेष म्हणजे मला मार्केटिंगला कुठं जायचं काम नाही. हा. गावामध्येच सगळं मी विक्री केली याच्या वेळी. एवढं महाग असता लोक घेतात का? घेतात. गावामध्ये 60 रुपये किलोनी देणारा माणूस हा. आहे. तो रासायनिक वापरतो तरी पण लोक त्याच्याकडनं न घेताना आपल्याकडून 150 रुपये किलोनी घेतले सर ड्रॅगन. ड्रॅगन. हो. आणि सफरचंद कुठे विकले म्हणजे तुम्ही? सफरचंद मी नाशिकचा व्यापारी होते. मुंबईला ते ऑर्गॅनिक मध्ये विकणारे. हा. तर माझा मित्र तिथे नर्सरीवाला, मी हे सेबचे झाड पण त्याच्याकडनंच आणलेले. बर. त्यांनी कॉन्टॅक्ट देऊन माझा माल विकला होता. बर. मग आता पैसे किती झाले? पैशामध्ये सांगा ना मला सगळं. पैशामध्ये मला सेबचे पैसे झाले होते. मला खर्च जाता 50,000 रुपये. हा. आणि केळीपासून समजा 20,000 रुपये. हा. केळी पण मी पिकून घरी ऑर्गॅनिक म्हणून 50 रुपये डझनच्या खाली विकत. केळीपासून 20-25,000 रुपये. आणि मला ड्रॅगन पासून पण 35,000 रुपये भेटले होते सर गेल्या वर्षी. आणि पपई? पपईचे पण समजा 15 ते 20,000 रुपये. एका झाडाला पपईच्या 50 किलो माल सहज निघतो सर. ते केळीचा किती घरी जातो म्हणले? 30 किलो पर्यंत. बर. आता ही जी बाग आहे तुमची सफरचंदाची, ती काय वर्ष त्याचं? ते आता 4th वर्ष आहे. किती पिकं निघाली प्रत्येकाचे सांगावं जरा. ड्रॅगनचं जवळपास 5 ते 6 क्विंटल उत्पादन झालं सर. किती किती पीक आहे ते? आता हे दुसरंच पीक येईल. दुसरंच पीक. आणि सफरचंदाचं? सफरचंदाचं पण दुसरं पीक आहे. बर. आणि केळी? केळीचं हे तिसरं पीक आहे सर. बर. आता पपई निघा तुमची आता वटली सगळी. हो, पपई गेलेली. आता ही पपई मी तोडून टाकणार आहे परत. हा. आणि पावसाळ्यामध्ये परत त्याच जागेवर प्लांटेशन करणार. पपईचंच? हो, पपई. तुम्ही ऑर्गॅनिक करता म्हणता, सेंद्रिय करता म्हणता. हो. काय करता काय? फक्त स्लरी वापरतो सर मी.
कोट स्लरी. गिर गाईचं 10 लिटर गोमतीर, हा. 10 किलो शेण, 1 किलो डाळीचं पीठ आणि 1 किलो गुळ हा. याला 200 लिटर मध्ये भिजू घालायचं. हा. सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं, त्याला 4 दिवस हालायचं. हा. नंतर ती स्लरी तयार झाली की त्याच्यावर साई सारखं थर येतो. हा. त्याला 200 लिटर पाणी 200 लिटर ड्रम मध्ये गाळून घ्यायचं हा. आणि एकरी ड्रीपनी 200 लिटर सोडायचं. आणि असं 8 दिवसाला जर आपण सायकल चालू ठेवली हम्म. तर कुठल्याही प्रकारचं खत लागत नाही. फक्त आपण ज्यावेळेस प्लांटेशन करतो हम्म. तर दर 12 महिन्यानंतर आपण शेणखत टाकत राहतो. एकरी 3 ट्राली 4 ट्राली त्याला शेणखत वापरतो. किती जनावर आहे तुमच्याकडे? जनावर एकच सर, मी शेणखत विकत आणतो. बर. आणि स्लरीसाठी मी गिरगाय पाळलेली सर. आता रोग किडी आली तर? रोग किडी आली तर 10 पर्णी अर्क वापरल्यानंतर कसली किडी त्यांनी जाती. हा. आणि ही 10 पर्णी अर्कची जी टेक्नॉलॉजी मला सुभाष पालेकर म्हणून झिरो बजेट शेती हा. त्यांचं मी तंत्रज्ञान वापरतो. किती वर्षापासून करता ऑर्गॅनिक? हे मला एक 5 वर्ष झाले. काय सर्टिफिकेट वगैरे घेतलेले? नाही, सर्टिफिकेट मला ऑर्गॅनिकचं नाही भेटलं. हा. पण मी केळीचं फूड प्रोसेसिंग करून त्याची पावडर बनवून पण विकतो सर. 300 रुपये किलो ती पावडर जाती. बर. आणि 5 किलो केळीपासून वाळवून 1 किलो पावडर बनते. त्या पावडरचा उपयोग कॉस्मेटिक कंपनीमध्ये होतो. हा. परत शरीरातलं कॅल्शियम कमी झालं ते खाल्ल्यानंतर कॅल्शियम वाढतं. बर. ज्याची शुगर गोळ्यावरती शुगर कंट्रोल मध्ये राहते. हा. आणि पचन क्रियेसाठी त्याचा वापर चांगला होतो. बरं, तुम्हाला जमीन किती? 2.5 एकर जमीन आहे सर. मग 2.5 एकर पैकी ही 10 गुंठे झालं तुमचं. बाकीचं काय पीक आहे? बाकीचं 1 एकर पपई आहे सर. हा. आणि खाली एक 30 गुंठे केळीचा प्लॉट आहे सर. आणखी भाजीपाला वगैरे? भाजीपाला पण आहे, गोबी आहे वगैरे, हा. लसूण आहे. हा. आणि पपई मध्येच इंटरक्रॉप म्हणून मी अर्धा एकर 20 गुंठ्यामध्ये कांदे लागवड केली. आणि 10 गुंठ्यामध्ये पॉली हाऊस मध्ये कलकत्ता पानाची लागवड आहे. बरं, किती तुमचं वार्षिक उत्पादन किती असेल? 5 ते 6 लाखापर्यंत जातं सर. 2.5 एकरामध्ये? 2.5 एकर. नफा का नाही, नफा सर, निव्वळ नफा. निव्वळ नफा? मी 1 एकर पपईच्या बागाला आतापर्यंत फक्त 20,000 रुपये खर्च केलेला आहे सर. बर. आणि मला आतापर्यंत 24 टन माल तोडलेला आहे मी. हा. आणि अजून झाडावरती 5 टन माल आहे.